खेळासाठी सज्ज झालेला आहे. तसेच प्रकाश कडून आपले दिग्गज बाळादादा आणि महेश व मामा भांजे आणि भांजे यांची जोडी प्रकाश तर्फे बॅटिंग करण्यासाठी उतरलेली आहे. मैदानात सज्ज झालेली आहे. आणि त्याच वेळेस प्रकाश नाटेकर हे मेन अंपायरिंगचं काम करत असताना चिनू हे लेगी अंपायरिंगचं काम करतायत. हा अतितटीचा सामना होण्याची शक्यता आहे. ओके, दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत आणि एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहे अगदी आधीपासून. हे अच्छा, ही मॅच अटीतटीची होऊ शकते. बॉलरचं नाव प्लीज. बॉलरचं नाव स्वर्गीय दादा कांदळगावकर यांचे लहान भाऊ स्मितोष कांदळगावकर. ओके, पहिली ओव्हर घेऊन येतील. वैयक्तिक षटक बाळा सावंत. पहिला चेंडू बाळा सावंत. अशा बाबूनी चेंडू खूप परफेक्ट स्लॉट मध्ये टाकलेला हा बॉल जो all the best. आहेत. इथे सागर बोलतोय नेपोटिझम. तिसरा चेंडू त्याचा पॉइंटला मारलेला शॉट. 2 रनचा दावा अंपायरने घोषित केलेला आहे. तिकडे त्या बिनदिक्त मिळतील तुम्हाला आणि तुमच्या खात्यामध्ये ते 2 रन जमा. मामा आणि भाचा आपल्या संघासाठी. गर्मी में ठंडी का एहसास, बताइए कौन सा वाला आपका ब्रांड. राजेश कर्णधार तिसरी ओव्हर घेऊन. ओहो, स्लोअर बॉलची डिलिव्हरी. हा बॉल निश्चितच हातात सुट्टा कामा नाही होता. आणि प्रकाश 11च्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. कर्णधाराने उत्कृष्टरित्या स्लोअर गनचा वापर या ठिकाणी केला होता. पण प्रत्येक एक रन सेव्ह हे तुमच्या खात्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हा छानसा टोलवलेला चेंडू नाही. ही केलेली मोठी चुकी आहे. ही मिसफिल्ड आहे. हे तुम्ही कॅच साठी यायला हवं होतं. कॅच साठी प्रयत्न करायला हवा होता. याची भरपाई 4 रन.
ही सर्वात मोठी चुकी आहे तुम्हाला इकडे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही राजेश तांबे यांच्या बॉलिंगकडे लक्ष द्याल तर ते बॅटिंगसाठी असलेल्या बॅट्समनला जो पेस बॉल हवा असतो तो पेस बॉल टाकत नाहीये. ते त्यांना स्लोअर बॉल खेळण्यासाठी ललचवतात की त्याने जास्तीत जास्त तो बॉल समोरच्या साईडला खेळून त्यांच्या उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये कॅच काढून द्यावी. आणि बॅटिंगला आलेत संदीप आयरे. अजून प्रकाश स्पोर्ट्स क्लब यांचे वन ऑफ द लेजंड संदीप आयरे. बघूया त्यांच्या संघासाठी किती रन करू शकतात. आता निर्धाव असेल. तुम्ही हा मध्ये राहिलेला आहात. तुम्ही आपलं क्षेत्ररक्षण हे खूप मर्यादित आहे. तुम्ही ढकललेले बॉल हे तुम्हाला रन नाही मिळवून जाणार. तुम्हाला थोडे लांबचे शॉट खेळावे लागतील. 1D 2D 4D 6D खेळावे लागतील. अरे वा असा शॉट षटकार षटकार. वा प्रकाश 11चे प्लेयर संदीप आयरे दाखवलेलं की ते लेजंड या कॅटेगरीमध्ये काय येतात. कॉन्सन्ट्रेट करून त्यांनी त्यांचा असा उत्तुंग असा शॉट खेळलेला आणि त्याचे मोठे शॉट्स खेळावे लागतील. प्रत्येक 6ला डीजे. खूप क्लीन हिट होता हा. खूप क्लीन हिट. उत्कृष्ट असा षटकार वाटत. बॉल घ्यायचा आहे. मॅचचाच बॉल घ्यायचा आहे. बॉल राहू द्यात. मॅच चालू राहू देत. गरम झालेली मॅच थांबवू नका. परत एकदा. आणि हा एक्स्ट्रा लेग बाईज. राजूदादा यांची अपील पण प्रकाश नाटेकर. तीन ओव्हरची समाप्ती. 26 त्यांनी टाकलेली आहे. 3 ओव्हर 26 रन. हा एक चांगला स्कोर आहे स्कोअर बोर्डवरती. 3 ओव्हर 26 आणि 4थी ओव्हर ही घेऊन येईल अगदी रोमांचक ओव्हर जी 50-50 ओव्हर. जो नवीन कॉन्सेप्ट UIC यांनी या ठिकाणी आणलेला आहे 50-50 ओव्हर. तुम्ही हा कॉन्सेप्ट ISPL मध्ये सुद्धा बघितला असेल. 50-50 ओव्हर. दिलेला टार्गेट जो या ठिकाणी पूर्ण झाला नाही तर जितके मारलेले रन आहेत त्याच्या अर्धेच रन फक्त संघाला मिळतात. तीन ओव्हर 26. बॅटिंग प्रवीण बाळा सावंत आणि बॉलिंग प्रवीण गावडे. UIC चे गावडे जुने लेजेंडरी बॉलर प्रवीण गावडे. बघूया हे 50-50 वाली इथं खाली पडली पाणी आहे का त्याच्यात दिसत नाही. 50-50ची ओव्हर आहे. एक बॉल 1 रन झाला आहे. तुम्हाला उरलेल्या 5 चेंडूमध्ये 15 रन करायचे. प्रवीण हे UIC चे स्ट्राईक बॉलर म्हणून ओळखले जातात. बघूया दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. वाईड बॉल. वाईड आणि एक्स्ट्रा. 4 ओव्हर 33 रन 33. 4 ओव्हर 33 रन. लास्ट ओव्हर आणि 5वी ओव्हर पुन्हा एकदा टाकतील यशस्वी असं त्यांनी आधीचं षटक टाकलेलं या ठिकाणी या मॅच मध्ये. ऍक्च्युली यश यांना फेस करतील किशोर गुरव. उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू कॅच होऊ शकतो. नाही, सोडलेला आहे.
यश अगदी उत्कृष्टरित्या अशी बॉलिंगचे प्रदर्शन या ठिकाणी करता आहेत. पण UIC ए चे फिल्डर काहीसे यशच्या बॉलिंगसाठी तयार नाही आहेत. यशच्या बॉलिंगच्या आधीच्या क्षेत्ररक्षणासाठी तयार दिसत नाही आहेत. इझी असा झेल होता या ठिकाणी. दुसरा बॉल घेऊन येतील यश. फेस करतील किशोर गुरव. हा सुद्धा झेल असू शकतो. आणि तिकडे धावून तुमचे 3 रनही होऊ शकतात. नाही. आणि हा ओव्हरथ्रो, एक्स्ट्रा रन. ओव्हरथ्रो म्हणजे त्यांना धावता सुद्धा येत नव्हतं, तरीही हा 3रा रन UICने गिफ्ट केलेला आहे त्यांना. अगदी बोलले की घे माझ्या खिशातून हे घ्या, 1 रन दिला तुम्हाला. प्रमोद, तुम्हाला 300 रुपये कॅच पकडण्याचे जरी दिले असले तरी तुम्हाला एक्स्ट्रा रनचे 100 रुपये तुमच्या खिशातून द्यावे लागतील. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी यश दाखवत आहे. पण UIC ए हा संघ हा कंप्लीट कॅच होता. पहिला बॉल सुद्धा आणि दुसरा बॉल सुद्धा. पण बघूया 3ऱ्या चेंडूला काय कमाल करतात यश. वाईड बॉल. त्यांची इकडे लय, यशची लय थोडीशी चुकताना इकडे दिसते कंटिन्युअस. यश यांनी स्वतःचं मोरल बूस्ट ठेवायचं या ठिकाणी आणि तशीच गोलंदाजी करायची आहे. उत्कृष्ट असं. आणि 2 धावांनी संदीप आयरेने खेळलेला लेग साईडला उत्कृष्ट असा शॉट त्यांना त्यांच्या संघासाठी 2 रन एक्स्ट्रा देऊन जाईल. एक्स्ट्रा बॉल द्या प्लीज. स्कोरर किती बॉल उरलेत? 3 बॉल झालेत. 3 बॉल उरलेत. बघूया या 3 बॉल मध्ये त्यांच्या संघासाठी एकत्रित किती धावा करता येतात. अरे, आणि मिस झालेला बॉल, मिस झालेला चेंडू. कदाचित हा मोठा शॉट असू शकत होता आणि तो तेवढाच कमालीने टाकलेला आहे. बॅट्समनला त्यांनी फूल दिलेली आहे की बघूया तुम्ही 4 मारू शकता की मी हा बॉल डॉट काढू शकतो. आणि याच्यात यश मिळवलं यशने. यश ग्राउंड शॉट या ठिकाणी मिळालेला आणि मेजर हा खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. UIC कडे धाव संख्या झालेली आहे. आणि लास्ट बॉल 42, इनिंगचा लास्ट बॉल 42. या लास्ट बॉलवरती तुम्हाला एक मोठा फटका खेळावा लागेल. 4, 6 आणि जर नाही जमलं तर 2. जिंकण्यासाठी UIC ए संघाला 43 धावांचं आवाहन दिलेलं आहे. उत्तमरित्या गोलंदाजी केलेली आहे यश कदम. जरा सगळ्यांनी प्लीज अभिनंदन करायचं आहे. कधी ही पहिलीच मॅच आहे UIC साठी आणि उत्कृष्ट असे गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. प्रकाश स्पोर्ट्स क्लब संघाचे प्रिन्स दादा या नावाने प्रसिद्ध तुषार मसोळकर अगदी निश्चिंत दिसत आहे की खूप धावसंख्या झालेली आहे. याच्या नंतरचे सामने कोणामध्ये खेळवले जातील ते जरा स्टेजवरती सांगायचं आहे. इकडे मध्ये ब्रेक घेतला जाणार आहे की मॅचेस खेळवल्या जाणार आहेत हे देखील एकदा स्टेजवरती सांगायचं आहे. खेळवण्यात येणारे सगळे सामने हे नॉकआउट स्वरूपातले असतील. त्यामुळे जर तुम्ही जिंकलात तरच तुम्हाला पुढचा सामना खेळता येईल, अन्यथा नाही. पुढील सामना UICचा बी संघ लकी यांच्या दरम्यान खेळवण्यात येईल. ओके. तसेच लकी संघाचे कर्णधार लकी स्टार्क संघाचे कर्णधार यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आपला टॉस उडवला जाईल आता.
लकी स्टार. जसजसं ऊन वाढत चाललंय तसतसं प्रत्येक सामन्यामध्ये रंगतही तेवढीच वाढत चालली आहे. कारण या प्रत्येक सामन्यामधून जिंकून पुढे जाणारा संघ हा तेवढाच दुसऱ्या टीमशी खेळलेला जिंकलेल्या संघाबरोबर पुढे जाऊन खेळणार आहे. त्याच्यामुळे ही रंगतदार चुरस तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि या प्रखर उन्हाचा डीजे त्या प्रखर उन्हाचा काहीसा फरक पडलेला दिसतो आहे. UIC कडून फलंदाजीसाठी वैभव पांचाळ हे सज्ज झालेले आहे. त्यांच्यासोबत दुसरे फलंदाज कोण येतील हे आपण बघूया. वैभव हे उत्कृष्ट असे विकेट किपर आहेत UICचे, पण त्याप्रकारे विकेट किपिंग त्यांनी आजच्या सामन्यात केलेली नाही. बघूया आपल्या बॅटनी ते किती धावा UIC या संघाला देत आहेत. कपड्यांवरती आणि कॅप काय हे टी शर्ट म्हणजे 1 आहे आणि 2 आहे. अच्छा ए मधून खेळतो म्हणजे तू वयस्कर लोकांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही फक्त कपड्यांवरती आणि कॅप वरतीच खर्च केलाय, बाकी खेळण्यावरती खर्च केलेला नाही. शूज घेतलेस की नाही? नवीन नाही घेतले? अरे त्यांना कॅप आहेत त्या. लेग साईडला गेलेले 2 चेंडू आलेले नाही आहेत. वरती आपण जे जी मुलं ठेवली आहेत त्यांनी लेग साईडला गेलेले 2 चेंडू कृपया लवकरात लवकर आणून द्यायचे आहेत. आणि पॅव्हेलियन मध्ये आगमन झालेलं आहे UIC B चे स्टार खेळाडू सिद्धेशजी पांगरेकर. UIC B चे कर्णधार अंकित कदम यांनी कृपया लकी स्टार यांच्या संघासोबत टॉस उडवून घ्यायचा आहे. लकी स्टार करून कॉइन घे. 1 मिनिट पहिला त्यांना हे सांगू देतो. कॅमेरामॅन ने स्टेजवरती कॅमेरा घ्यायचा आहे आणि तो 1 मिनिट अंकित थोडा पुढे उभा राहा कारण ना त्यांचे चेहरे दिसत नाहीत. आणि हां आता दिसतात व्यवस्थित. तुम्ही टॉस उडवून घ्या. टॉस उडवतील विनेश कांसे. कोण जिंकले? UIC B हा संघ टॉस जिंकलेला आहे आणि तेव्हा ते काय करणार हे घोषित करतील. UIC A संघाचा मॉरल थोडा बूस्ट करण्यात येत आहे या ठिकाणी कर्णधार राजेश तांबे यांच्याकडून. ते बोलतात इझिली चेस होतील हे. बॅट्समॅन क्रीजवरती गेलेले आहेत. स्ट्राईक बॅट्समॅन वैभव पांचाळ आणि नॉन स्ट्रायकर आणि UIC चे कॅप्टन राजेश तांबे कदाचित प्रत्येक चौक्या आणि 6 साठी इथे 500 किंवा 1000चं बक्षीस अनाऊन्स करू शकतात. हसून त्यांनी प्रतिपादन दिलेलं आहे की ते असं करू शकतात. कदाचित ते 2 रनसाठीही प्राइज मनी सांगू शकतात. राजेश तांबे यांनी जरा कृपया कॉमेंटेटरकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ज्या अर्थी त्यांनी नितीन चव्हाण यांना नॉन स्ट्रायकरसाठी पाठवले तर त्यांची संघाचा मनसुबा हा स्पष्ट आहे की 10 रन जास्त काढायचे आहेत. कारण की मेजर हा असा एक प्लेअर आहे की तो थांबवला तरी पण थांबत नाही, हा नुसता धावत असतो.
उत्कृष्ट असा झेल याआधी त्यांनी घेतलेला. प्रकाश फोर करून पहिलं संघाचं वैयक्तिक षटक घेऊन येथील पालेकर, सचिन पालेकर. टाइम्स ऑफ इंडिया डीएनए यांचे डायरेक्टर. उत्कृष्ट असा चेंडू, वाईड, पंचांचा वाईडचा इशारा आणि अवांतर धाव UIC एला मिळालेली आहे. आणि माझ्या जेवढ्या माहितीप्रमाणे आम्ही इकडे सकाळी क्रिकेट खेळायला येतो तेव्हा हे बॉलर त्यांचं वॉर्मअप करायला येतात. सचिन पालेकर उत्कृष्ट. अरे वा. आणि हा गुड कमबॅक. जरी त्यांनी पहिला वाईडचा बॉल टाकलेला आहे तरी दुसरा त्यांनी चेंडू जो टाकला तो थोडासा खेचून टाकलाय आणि स्टंप मध्ये टाकलाय, त्याच्यामुळे पूर्णपणे बॅट्समन बीट झालेला आहे. त्यामुळे त्याचा उत्कृष्ट असा कमबॅक इकडे म्हणता येईल. आणि संघाचे पुलर आणि प्रिन्स तुषार सचिनला चेअर करताना दिसत आहेत. सचिन दुसरा. अरे वा 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 चेंडू, उत्कृष्ट असा डॉट बॉल. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, कारण त्यांना प्रत्येक बॉलचं महत्व माहिती आहे. इकडे त्यांचा प्रत्येक बिंदी गेंद डॉट बॉल हा त्यांच्या संघासाठी पुढच्या मॅच मध्ये घेऊन जाण्याची तयारी आहे. थोडेसे कन्फ्यूज असे दिसतात वैभव पांचाळ इथे. बघूया आणि चेंडू, आणि ह्याला म्हणता येईल प्रेशर. हे बॉलरचं बॅट्समनवरचं प्रेशर आहे. जसेच त्यांनी 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत त्याच्याप्रमाणे बॅट्समनवरती प्रेशर बिल्ड झालं आणि त्यांनी तो बॉल पूर्णपणे खेळायचा प्रयत्न केलाय. बॅटची थिक एज लागून बॉल पाठीमागे. संघाची धावसंख्या 3 चेंडूवरती 2 धावा. उत्कृष्ट असा शॉट आणि बघूया याच्यामध्ये त्याला किती रन मिळतील. बॉल ग्राउंड मध्येच आहे. ओ हो 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 3 प्लेअरला बॉल. तुषार यांनी शॉट बघून उत्कृष्ट असा शॉट मारलेला. ग्राउंड मध्ये नुसता बॉल पकडायला धुळा उडालाय, धुळा. 3 प्लेअरला चकवा देऊन बॉल पुढे जातोय. एकंदरीत षटकार होता. आपण म्हणतात ना की क्रिकेट हा ह्या खेळामध्ये कधी काही होऊ शकतं. ओ हो 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 हो. बॅटची एज, पण बाळा सावंतच्या हातात कॅच काय बॉल काय राहिलेला नाहीये. त्यांना भेदून बॉल निघून गेला, त्याचे त्यांना 1 रन एक्स्ट्रा मिळते. संघाची धावसंख्या 5 चेंडूवरती 5 धावा. उशिराचा काटा थोडासा प्रकाश स्पोर्ट्स क्लब यांच्या तर्फे चुकलेला दिसत आहे या ठिकाणी, कारण की मी जशा प्रकारे तो शॉट मारलेला होता क्लीन हिट होता तो. बंडी यांनी उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी पकडलेला आहे आणि वैभव बाद झालेले आहेत. त्यांनाही त्यांच्या संघासाठी ही रिस्क, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं होतं, कारण तुमच्या प्रत्येक एका ओव्हरमध्ये मिनिमम 7 ते 8 रन येणं गरजेचं आहे, कारण तेच तुमचं बाकीच्या उरलेल्या षटकांचं प्रेशर कमी करण्यासाठी आणि एक तुमच्या डगआउटमध्ये प्रेशर रिलीज करण्याचं काम करू शकतंय. पालेकर यांचं यशस्वी षटक हे बोलता येईल या ठिकाणी. आणि नॉन स्ट्राईकला आलेत प्रशांत दाभोळकर आणि त्यांनी इशारा दिलेला आहे की मला खेळायचं आहे, त्याच्यामुळे मिस कॉल देऊ नका, कृपया मला स्ट्राईकवर येऊ दे. परत एकदा मिसकम्युनिकेशन होता कामा नये. नितीन जो स्टार प्लेयर, यू नो, आय एम अ स्टार प्लेयर. पहिले षटक जो नॉन स्ट्रायकर वरती होता नितीन, दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत संघाचे प्रिन्स दादा तुषार मसूरकर. टोपी घालून उत्कृष्ट असा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू त्यांनी क्रीजचा पुरेपूर वापर केलेला आहे, त्याच्यामुळे बॅट्समन बीट झालेला आहे. तर टोपीच जादू आहे, ऍक्च्युली टोपी, जादुई टोपी.
तुषार दुसरा चेंडू घेऊ. स्लोअर फुल टॉस. एक अवांतर स्लोअर फुल टॉस पण 22. बाळा सावंतला इकडे खरंच त्यांच्या फिल्डिंग मध्ये एक चेंज दाखवण्याची गरज आहे, कारण 22चेच जवळजवळ 2-3 रन एक्स्ट्रा आलेत. जर ते तुम्ही वाचवू शकताय तर ते तुमच्या खात्यामध्ये ऍडिशनल आहेत, ते समोरच्या बॅटिंगला टीमला खेळून करायचे आहेत. तिसरा चेंडू घेऊन येथून तुषार. मेजर यांनी टोलावलेला चेंडू दुसरा धाव. हो. प्रशांत दाभोळकर, क्या बात आहे, स्ट्राईक वरती. डबल ए स्टार. डबल प्लेट. प्रकाश स्पोर्ट्स क्लबचे प्रिन्स तुषार मसूरकर. चौथा चेंडू घेऊन येतील. उत्कृष्ट असा चेंडू, फक्त एक धाव मिळेल. पहा कसं आहे, माझं जरी नाव मोठं असलं, मी जरी बऱ्याच टायमापासून क्रिकेट खेळत नसलो, पण सध्या माझ्या बॅटमधून येणारे, बॅटला लागलेले, बॅटला न लागलेले रन येणं जास्त गरजेचं आहे. भलेही मी 4 खेळू 6 खेळू, बॅटने रन येणं गरजेचं आहे. प्लेसमेंट करून काढलेला रन. मला वाटतं थोडंसं UICA बॅट्समॅन स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. या ठिकाणी थोडंसं अग्रेसिव्हली अटॅक करावं लागेल बॉलर्सवरती. आतापर्यंत हे अशी उत्कृष्ट असं गोलंदाजी प्रदर्शन तुषार यांनी केलेलं आहे. या ठिकाणी शेवटचा चेंडू घेऊन येईल तुषार. व्हेरी वेल आहे, पण ग्राउंड शॉट, ऑन साईडला खेळलेला शॉट रोहिदासांनी उत्तम प्रकारे कले केलेला आहे. आणि प्रशांत दाभोळकर बाळा नाही, आणि परत एकदा सोलला चेंडू आणि अवांतर धाव देऊन गेला. मी हेच सांगत आलो, 3 रन. मी हेच सांगत आलोय, तुमचे 22चे तुमचे एक्स्ट्राचे रन तुम्हाला नाही द्यायचे. तुम्हाला हा खरंच थ्रो करण्याची गरज नव्हती, बॉल तुम्हाला हातात ठेवायची गरज नव्हती, आणि हे नॉन स्ट्राईक वरती बॉल टाकू शकत होतात. हा बॉल रन वाचू शकला असता. अगदी बरोबर. आणि UICA चे हे जे फलंदाज आहेत ते युजवेंद्र चहल सारखे, ते त्यासाठीच प्रसिद्ध आहेत. ते धावायला चालू झालं की धावता थांबत नाही. ओके, कदाचित त्यांना इकडे सांगण्यात आलेलं आहे डगआउट म्हणून की तुम्हाला 50 मीटरची चमचागोटी शर्यत धावायची आहे. जो चमचा 1 मिनिट 12 आणि ओव्हर झाली आहे. अच्छा, 2 ओव्हर 12 रन. 2 ओव्हर पूर्ण झालेत आणि 12 रन आलेत. आणि 5 ओव्हरमध्ये किती करायचे आहेत? 31. 33 धावांची टोटल टार्गेट 43 आहे. या 2 ओव्हरमध्ये 12 रन आलेले आहेत आणि उरलेल्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला उरलेले धाव करायचे आहेत. उरलेल्या 3 ओव्हरमध्ये 31 धावांची गरज आहे UICA या संघाला. सामना किशोर, तिसरं षटक घेऊन येतील किशोर गुरव. वैयक्तिक पहिलं. सामना हा पुरेसा प्रकाश स्पोर्ट्स क्लब यांच्या खिशात जाताना दिसत आहे. यांच्या साईडला काही कमाल होऊ शकते. किशोर गुरव. वाईड बॉल. एक अवांतर धावा UICA या संघाला मिळालेली आहे. उत्कृष्ट असे लेजेंड आहेत प्रकाश स्पोर्ट्स क्लबचे किशोर गुरव. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू 2 रन देऊन जाईल. नितीन थोडस अग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना या ठिकाणी दिसत आहे आणि त्यांना तो सातत्यपूर्ण खेळी 2-2 रनची करत राहणं गरजेचं आहे. आणि उत्साह दिसलेला आहे आपल्याला UICAच्या खेळांमध्ये. परत एकदा 1 रन. आय थिंक हा वाईट बॉल होता, नितीनला मारायची गरज नव्हती, बट मोठा खूप खोलवर असा टाकलेला उत्कृष्ट चेंडू. आणि त्यांना अशाच बॉलची किमया करत राहावी लागणार जर त्यांना हा मोठा टार्गेट
तसाच त्यांच्या समोर धावांचा मोठा डोंगर जर त्यांना ठेवायचा आहे तर त्यांना असेच खोलवर चेंडू टाकत राहावे लागणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करताना किशोर गुरव. हाफ पिच टाकलेला बॉल तेवढ्याच छान पद्धतीने लेग साईडला भिरकावून दिलेला आहे 2 रनसाठी. 2 रन मिळाले USC A या संघाला. किशोर हे कंटिन्युअस त्यांच्या बॉलिंग मध्ये चेंजेस करताना इकडे दिसत आहेत. आणि हा परत एकदा उडवून दिलेला लॉंग साईडला चेंडू हा त्यांना किती रन देतोय बघूया. आणि हा 4 रन. नितीन चव्हाण यांचा उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू आणि संघाला मिळालेला आहे 4 धावा. उरली सुरली अंगातली ताकद घेऊन त्यांनी मारलेला. उत्कृष्ट असं फलंदाजीचे प्रदर्शन करताना नितीन चव्हाण मेजर या नावाने प्रसिद्ध आहेत ते. किती बॉल उरलेत? लास्ट बॉल बघूया. लास्ट बॉल आहे रे. लास्ट बॉल. थांब. लास्ट बॉल आहे. इथून सांगितलंय लास्ट बॉल. कृपया कन्फ्युजन करू नये. चौकारासह USCचा खेळमा एकदम उत्साही झालेला आहे आणि परत फक्त 1 रन मिळालेला आहे. 3 ओव्हरची समाप्ती. 23. 3 ओव्हर 23. 12 चेंडूमध्ये 20 रन. 20 रन करायचे आहेत 12 मध्ये 20. आता ही 50-50 ओव्हर आहे. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे चौथी ओव्हर ही प्रत्येक मॅच साठी कंपल्सरी 50-50 ची ओव्हर आहे. इकडे पाहावं लागेल की ही 50-50 ची ओव्हर कोण टाकायला येत आहे, कारण ही तशी इम्पॉर्टंट ओव्हर आहे. कारण हे तुम्हाला 50% रन एक्स्ट्रा देऊन जातील, नाहीतर तेवढेच 50% रन तुमच्या खात्यामधून मायनस होतील. चला लवकर खेळ सुरुवात करायची आहे. निलेश बागवे ही ह्या सामन्यातील 50-50 ची ओव्हर टाकतील. पंचांचा थांबण्याचा इशारा. कदाचित फिल्डर पूर्णपणे सेट झालेले नाहीये तिकडे. खेळाला सुरुवात. 12 बॉल 23. बघूया रंगतदार सामना. आणि हा उत्कृष्ट असा खेळलेला चेंडू प्रकाश दाभोळकर. 2 रन इकडे नक्की मिळतील, पण तुम्हाला बघावं लागेल इकडे 3रा रन ते धावू शकतात का नाही. 1 बॉल 2. डगआउट मधून खूप उत्फुल्ल असं दुसरा चेंडू. आणि हा लेग साईडला भिरकावून दिलेला आहे. आणि हा धावत राहायचा इशारा आहे, कारण आतमध्ये गेलेला बॉल कधीही बाहेर येऊ शकतो, पण हा पूर्णपणे लेग साईडला क्लिअर झालेला आहे. 2 रन मिळतील इकडे. 2 बॉल 4. आणि तुम्हाला ही 50-50 ची ओव्हर असल्यामुळे तुम्हाला बाकी उरलेल्या 4 बॉल मध्ये तुम्हाला 11 रन करायचे. 12 डॉट बॉल. खोलवर टाकलेला चेंडू
उत्कृष्ट गोलंदाजी. 3 बॉल 4. खूप छान मारलेला हा चेंडू आहे आणि बघूया बाउंड्री पर्यंत गेलाय. तुम्हाला किती रन मिळतात इकडे बघूया. 2. 4 बॉल 6. आता तुम्हाला 2 बॉल मध्ये 10 करायचे आहेत, तरच तुमचं 50-50चं टार्गेट पूर्ण होऊ शकतं. अरे वा, मग परत त्याच एरियामध्ये बॉल गेलाय जिकडून मगासपासून मारलेला चेंडू. 4 नाही तर 6 ला जातोय. ओके, 5 बॉल 8. काय म्हणतो? नाही नाही, मी घरी जाईन जेव्हा. नाही नाही नाही, अरे मी घरी सांगितलंय. नको 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 आणू. अरे नको नको नको, सागर राहू दे. सागर सागर राहू दे रे सागर. 5 बॉल 10. ही उन्ह वाढतायत, त्याच्यामुळेचा हा प्लेअर लोकांना होणारा त्रास आहे. हे किती आले? 5 बॉल 8 ना. हा मग तेच म्हणतो, 2-2च आलेत. 1 बॉल डॉट आलाय. 5 बॉल 8. 5 बॉल 8. 10 बोललो मी. अच्छा, 5 बॉल 8. सॉरी, माफ करा. इकडे 5 बॉल 8. आणि हा लास्ट चेंडू. या लास्ट चेंडू मध्ये तुम्हाला वाईड बॉल आणि वाईड आणि एक्स्ट्रा वाईड. अरे नको, खरंच राहू देत राहू देत राहू देत मित्र, राहू देत. बरं ठीक. 5 बॉल लास्ट बॉल. आणि बघूया परत त्याच एरियामध्ये गेलेला बॉल आहे. इकडे तुम्हाला 2 मिळत आहेत की 3 मिळत आहेत, पण नाही, तुम्हाला इकडे पूर्णपणे कळून येते की या उन्हामुळे दमलेत प्लेयर, नाही रन कंप्लीट करू शकत आहेत. त्याच्यात त्याचबरोबर हे 50-50चं टार्गेट कंप्लीट करू शकलेले नाही आहेत. 6 मायनस ना, मग किती पाहिजेत? ह्या इनिंगची लास्ट ओव्हर, या लास्ट ओव्हर मध्ये किती पाहिजेत? बॉटल दे ना पप्पांना. अरे ही पप्पाने बॉटल दे, भरलेली नाही. 36 ना, मग जास्त नको आहेत. 8 पाहिजे. कसे काय 43 आहेत ना, मग कितना हुआ? 36 हुआ क्या? 36 करके 26 झाले. 14 पाहिजे. 12-20 पाहिजे. 14. 6 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता. जर हा सामना UIC ला जिंकायचा असेल तर 6 बॉल मध्ये 14. आणि कसं आहे, इकडे प्रत्येक क्रिकेट सामन्यामध्ये मोठं टार्गेट हा कधीच मोठा किंवा छोटा नसतो, हा तुम्हाला पूर्ण करायचा असतो. मोठ्या मोठ्या मॅचेस मध्ये आपण आतापर्यंत बघत आलोय की 22 आणि 24 हे पण टार्गेट चेस झालेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाच टार्गेट हा छोटा किंवा मोठा नसतो, हा पूर्ण होऊ शकतो. 6 बॉल मध्ये हवेत 14. लकी स्टार वर्सेस UIC 2. एक चमचा आहे. बॉलरचं नाव प्लीज. सचिन पालेकर. आणि त्यांना फेस करतील किरण कांदळगावकर. किरण कांदळगावकर. जरा
स्टेजच्या बाजूने समोरून सगळ्यांनी बाजूला व्हायचंय, दिसत नाहीये इकडे, जरा थोडं बाजूला व्हा. जरा थोडस बाजूला होऊन घ्या, कारण अजूनही हा सामना संपलेला नाहीये. बोल. 1000 रुपये. अरे वा. जर किरण कांदळगावने 6 मारला तर एका 6चे 1000 रुपये घोषित करण्यात आलेले आहेत. एक रन, एक बॉल, एक रन इकडे होईल. जर किरण कांदळगावकर उरलेल्या 5 बॉलमध्ये एकही 6 मारतोय तर भूतो न भविष्यतो असे त्याला पण. अच्छा, प्रशांतला पण जर तो 6 मारतोय तर एक 6 1000 रुपये. वाईड, वाईड आणि एक्स्ट्रा, वाईड आणि प्लस, वाईड आणि प्लस. पाच मध्ये 10 रनची आवश्यकता. एक मिनिट, 3 आले ना, एक पहिला आणि हे 2, 3 झाले रे. अरे एक वाईड आणि 22 ना, आणि त्याच्या अगोदर एक रन धावले ते, मग 3 झाले. त्याला 3 हवे आहेत. 14, 11, 5 मध्ये 11, 5 मध्ये 11. एक 6 1000 रुपये दोघांना पण, दोन्ही बॅट्समनने. कोणीही जर एक 6 मारतो त्याला 1000 रुपये प्रत्येक 6 साठी. आणि हा 6 साठी हावरा 6, 1000 रुपये लागू, 1000 रुपये लागू. हा 1000चा कमाल आहे, 1000चा कमाल आहे हा. जीपे तयार ठेवा, जीपे तयार ठेवा. आणि हे कोणी दिलेले आहेत 1000 रुपये? कोणी दिलेले आहेत? प्रकाश नाटेकर. प्रकाश नाटेकरने 1000 रुपये दिलेले आहेत आणि 1000 रुपये जिंकलेले आहेत. कंटिन्यू. आणि प्राइज मनी स्टील कंटिन्यूज. प्रत्येक 6 साठी 1000. प्रशांत, प्रत्येक 6 साठी 1000 प्राइज मनी कंटिन्यू. किती मध्ये किती पाहिजे? 4 बॉल मध्ये 5 रन. मी म्हणालो होतो क्रिकेटच्या सामन्यामध्ये कुठलाच टार्गेट हा कमी किंवा जास्त नसतो. हा 4 मारला तर 500, 6 मारला तर 1000 प्राइज मनी कंटिन्यू. बघूया 500 की 1000. आता हा गेम 4 बॉल मध्ये 5चा उरलेला नाहीये. हा 500 आणि 1000चा गेम राहिलेला आहे. 500 की 1000. आम्हाला रन नको, पण आम्हाला 500 पाहिजेत. 500 म्हणजे 4 आणि 1000 म्हणजे 6. प्राइज मनी कंटिन्यू. रंगतदार असा सामना. वाइड बॉल, वाइड बॉल. 4 बॉल 4. प्राइज मनी स्टिल कंटिन्यूज. इफ यू हिट 4 you will get 500. If you hit 6 you will get 1000 through GPay. Oh, 4 की 6. आणि हे धावलेले आहेत आणि हा रन पूर्ण, रन कंप्लीट. 3 मध्ये 2, 3 मध्ये 2. प्राइज कंटिन्यूज. आणि ही मॅच तुम्ही कशी पूर्ण करताय? 4 ने की 6 ने? 4 ने की 6 ने? 500 की 1000? आणि हा 1 रन पूर्ण. आणि हा धावलेला आणि हा सामना जिंकलेला UIC ने.
प्रशांत दाभोळकर यांनी स्टेज जवळ यायचंय. हा, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? हा, बघ जरा. अच्छा, प्रशांत दाभोळकर यांना 2 बक्षिसं मिळणार आहे तिकडे. एक तर मॅन ऑफ द मॅच आणि जीपे.